आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस. मुंबईतनं आपण त्याची लाईव्ह दृश्य नक्कीच पाहिली असाल. ही लाईव्ह दृश्य पाहत असताना मला का कुणास ठाऊक लताताई मंगेशकरांच्या त्या गाण्याचे बोल वारंवार ओठांवर येत होते. जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, मी जाता राहील कार्य काय. हे सांगण्याचं तात्पर्य एवढं, आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच एक शोक प्रस्ताव ठेवण्यात आला होता. अजितदादांविषयीचा तो शोक प्रस्ताव होता. या शोक प्रस्तावामध्ये अनेक नेत्यांची भाषणं झाली. अनेक नेत्यांची, अनेकांना मी तिथे अश्रू ढाळताना पाहिलं, अनेकांना भाऊक होताना पाहिलं. हे मगरमच्छ असू होते. मी कुणाचं नाव घेणार नाही, पण हे मगरमच्छ असू होते. म्हणजे बघा ना, सरकारी पक्षातल्या एकाही पक्षाला याची चौकशी व्हावी, साधी चौकशी व्हावी अशी मागणी करावीशी वाटली नाही. आणि खेदाने सांगतो, पण एक अमोल मिटकरी सोडले, अजितदादांच्या पक्षातनं सुद्धा एक अमोल मिटकरी सोडले, म्हणजे खाल्ल्या मिठाला जागलेले अमोल मिटकरी जरी सोडले तर बाकी कोणीही दादांच्या पक्षातनं, अगदी मुंडे असतील, भुजबळ असतील, तटकरे असतील, पटेल असतील, मुश्रीफ असतील, एकही खाल्ल्या मिठाला जागला नाही. एक मिटकरी सोडले तर. असो, त्यांचा विषय राहिला तो. पण रोहित पवारांनी जवळपास तिसरी प्रेस कॉन्फरन्स घेतली, अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या प्रेस कॉन्फरन्स मधल्या एकाही प्रश्नाला ह्यांना उत्तर द्यावंसं वाटलं नाही, अगदी डीजीसीएला सुद्धा. म्हणजे काल मला नवल वाटलं, अधिवेशनाच्या सुरुवातीला ज्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांना या विषयावर बोलताना पाहिलं, पत्रकारांनी प्रश्न विचारला याबाबत, त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणतायत ज्यांना कोणाला प्रश्न असतील, आणि मुळात खेदाची गोष्ट अशी, हे उत्तर देताना बाजूला सुनेत्रा पवार स्वतः बसल्या होत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार स्वतः बसल्या होत्या. मुख्यमंत्री म्हणतात ज्यांना कोणाला हे प्रश्न असतील त्यांनी ते प्रश्न योग्य अथॉरिटीला विचारावेत. अहो, एवढी मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतली, अथॉरिटी झोपली आहे का? अथॉरिटीने डोळ्यावर पट्ट्या बांधलेल्या आहेत का? ज्या वेळेस राहुल गांधी इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारतात, आता ती गोष्ट वेगळी, त्याला उत्तर द्यायला भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते पुढे येतात, पण तरी सुद्धा नाईलाजास्तव इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ज्यावेळेस राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्स घेतात त्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्याला उत्तर द्यायला प्रेस कॉन्फरन्स घेते. नाईलाजास्तव उत्तर काय तर तो भाग वेगळा, पण प्रेस कॉन्फरन्स घेते. डीजीसीएला एवढे प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडून एखादं उत्तर येऊ नये या सगळ्याविषयी हे नवल वाटतं. हे म्हणतात नंतर आम्हाला ते पत्र द्या, आम्ही डीजीसीएला देऊ. का? डीजीसीए एवढी मोठी झाली की एखाद्या महाराष्ट्रासारख्या विधानसभेच्या एखाद्या सदस्याने, म्हणजे एखाद्या आमदाराने, आणि तेही त्या परिवाराचा सदस्य असलेल्या, म्हणजे अजितदादांच्या नात्यातल्या असलेल्या व्यक्तीने सुद्धा प्रश्न विचारल्यानंतर डीजीसीने उत्तर देऊ नये. बघा ना एकदा मुख्यमंत्री काय म्हणाले. कोणाच्याही मनात शंका असेल तर माझं तर मत असं आहे की या संदर्भात ती शंका ही जी काही योग्य अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीकडे व्यक्त केली पाहिजे. म्हणजे अगदी ज्यांच्या मनात शंका आहे त्यांनी डीजीसीएला त्या शंकांच्या संदर्भातलं एखादं पत्र लिहावं किंवा आमच्याकडे दिलं तर आम्ही देखील ते पत्र हे डीजीसीए पर्यंत पोस्ट करू. कारण कुठली शंका. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, ज्या वेळेस मुख्यमंत्री अशी उत्तरं देत होते त्यावेळेस बाजूला सुनेत्रा अजित पवार स्वतः बसल्या होत्या. त्यामुळे एक ओळ मला आठवते, या प्रसंगावर एक ओळ आठवते. क्षण हे सुखाचे, क्षण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, क्षण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, शेवटी नाही रे कोण कोणाचे एकलेच जायचे, शेवटी नाही रे कोण कोणाचे एकलेच जायचे. रोहित पवारांनी काय आरोप केला होता? आरोप म्हणण्यापेक्षा काय प्रश्न विचारले होते. तुमचा ब्लॅक बॉक्स असा कसा निकामी झाला, असा कसा जळाला? जिथे ब्लॅक बॉक्स बसवलेला असतो तो भाग विमानाचा सही सलामत शाबूत आहे. बरं, तो जळाला जरी असता, तो भाग जळाला जरी असता तरी 1100 डिग्री टेम्परेचरवर तो ब्लॅक बॉक्स हा निकामी होण्याची शक्यता असते. 1100 डिग्री. 1100 डिग्री म्हणजे झालं किती माहितीये तुम्हाला? बरं, आपण सर्वांनी ती जाळ बघितला असेल, ज्यावेळेस तो स्फोट झाला तो जाळ पाहिला, पण तो जाळ हा क्षणिक होता, तो जाळ पूर्ण वेळ नव्हता. त्यामुळे 1100 डिग्री टेम्परेचर त्या क्षणाला तिथे तयार होऊ शकत नाही. नाहीतर ते सगळे कागद जळून गेले असते, जे कागद उडताना आपण सर्वांनी पाहिलेत. तो ब्लॅक बॉक्स जमिनीच्या, म्हणजे समुद्र तळामध्ये जरी टाकलात, समुद्र तळामध्ये प्रेशर फार असतो, तिथे जरी टाकलात तरी 6 किलोमीटर खालीपर्यंत तो महिनाभर टिकू शकतो. इतका प्रेशर, म्हणजे शेकडो हत्ती जरी त्याच्यावर उभे केले तरी तो ब्लॅक बॉक्स खराब होऊ शकत नाही. तिथे ब्लॅक बॉक्स खराब झाला, या बातम्या येतात. विचार करा. मग हे प्रश्न विचारले, चुकीचं ते काय? आणि मी असंही ऐकलं त्या कंपनीचा मालक जो कोणी आहे तो तिकडे अमेरिकेमध्ये सहल करतोय म्हणे. त्या मालकाचा मुलगा अमेरिकेमध्ये सहल करतोय. विचार करा, मियामीमध्ये सहल करतोय. असो,
आणि काल ज्या वेळेस महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वी जो चहापानाचा कार्यक्रम होता, म्हणजे रोहित पवारांचं बाजूलाच करा, काय फरक पडतो कोणाला, अजित पवार गेले काय राहिले काय, पण काल ज्या वेळेस मी ते विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या अगोदरचा चहापानाचा कार्यक्रम पाहिला, ज्यामध्ये विरोधक नव्हते, त्यांनी बहिष्कार घातला होता, पण त्या कार्यक्रमामध्ये लोकांच्या तोंडावर ते दुःख पहा ना किती होतं. अजितदादा गेलेत, ते दुःख पहा. ते दुःख पाहिल्यानंतर खरंच वाटेल आतमध्ये शोक प्रस्तावाची खरंच गरज होती का. त्यामध्ये स्वतः आदिती तटकरे सुद्धा दिसत आहेत मला एका क्षणी नितेश राणेंबरोबर. ज्या आदिती तटकरे आतमध्ये शोक प्रस्तावामध्ये काय काय म्हणाल्या, जरा एकदा हा व्हिडिओ पहा. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तुम्हाला किती शोक दिसतोय, जो आतमध्ये प्रस्ताव ठेवण्या इतपत होता का, बघा. तो गिम्बल वाला वो सर सीएम बोलो ना गिम्बल वाले को, सबका शॉट खराब कर दिया है. काय ते दुःख, काय ते चेहरे, काय म्हणावं या सगळ्या प्रसंगाबद्दल. एका तरी चेहऱ्यावर तुम्हाला त्या दुःखाची छटा दिसत होती का, अगदी प्रामाणिकपणे सांगावं. म्हणजे आज जवळपास मला वाटतं 25-26 दिवस असेल आजचा, ज्यावेळेस आपण हा व्हिडिओ करतोय. खरं तर हिंदू धर्माप्रमाणे महिन्याभराचं सुतक असतं बरं का, आता आठवलं म्हणून बोलतोय. महिन्याभराचं सुतक असतं. या महिन्याभरामध्ये हा संपूर्ण भावकी, म्हणजे फक्त परिवारच नाही, संपूर्ण भावकी, गावातली संपूर्ण भावकी सुतक पाळते. त्या सुतकादरम्यान कुठलाही मनोरंजनाचा कार्यक्रम होत नाही, कुठलंही पवित्र कार्य होत नाही. अनेक गोष्टी असतात, अगदी दाढीपासून केस कापण्यापर्यंत, अगदी महिलांमध्ये टिकली लावण्यापासून चपला घालण्यापर्यंत, आणि कुठलेही कार्यक्रम घरामध्ये, अगदी देवदर्शन सुद्धा केलं जात नाही. मला सांगा, खरंच या 1 महिन्यामध्ये बाकीच्यांचं भावकीचं सोडा, घरातल्यांनी किती 1 महिन्याचं सुतक पाळलं, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. असो, आपण म्हणू 13 कोटी जनतेचं ओझं खांद्यावर आहे, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात वगैरे वगैरे, मान्य, सगळं मान्य, पण कमीत कमी चेहऱ्यावर तरी थोड्या गोष्टी जाणवायला हव्या होत्या, त्याही जाणवल्या नाहीत. मला आज उद्धव साहेबांचे ते शब्द अतिशय योग्य वाटतात. उद्धव साहेबांनी अगदी 2 ओळी म्हटल्यात, मी त्या 2 ओळी तुम्हाला बोलून दाखवतो. अतिशय योग्य आणि मार्मिक पण उद्धव साहेबांनी आपलं मत मांडलं. उद्धव साहेब काय म्हणतायत, अनेक जण अशी असतात जी जवळ असताना कळत नाहीत. अनेक जण अशी असतात जी जवळ असताना कळत नाहीत, आणि काही जण अशी असतात ती जवळ आल्यानंतर व्यवस्थित कळतात. म्हणजे आपला पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधीही आजपर्यंत एकत्र नव्हते, पण जवळ आल्यानंतर अजित पवारांविषयी काही गोष्टी अगदी व्यवस्थित कळाल्या. पण त्यांनी हेही म्हटलं, अनेक जण अशी असतात जी जवळ असताना सुद्धा कळत नाहीत. ही माणसं कशी आहेत ते तुम्हाला कळालं असेल. उद्धव साहेबांना नेमकं काय सांगायचंय, जवळ असताना सुद्धा अनेक जण कळत नाहीत. बरोबर म्हणालात. त्यांनी पुढे आणखी एक वाक्य म्हटलंय, पण तत्पूर्वी हा व्हिडिओ पहा. उद्धव साहेब थोडेसे भावुक दिसले मला इथे, पहा. माणसं येतात, माणसं जातात. माणसं असताना त्यांचं महत्त्व कधी कळत नाही, आणि ती नसतात त्यावेळेला त्यांचं महत्त्व कळून काही उपयोग होत नसतो. अनेक जण अशी असतात की जी जवळ असताना कळत नाहीत, पण काही जण अशी असतात की जी जवळ आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कळतात. उद्धव साहेब पुढे काय म्हणतायत, ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटींचे घोटाळ्यांचे आरोप केले, दादा स्वतः म्हणाले होते, आज मी त्यांच्यासोबत सत्तेमध्ये आहे. मग आरोप करणाऱ्यांनी हे ठरवायला हवं आपण कोणाला किती बदनाम करायचंय, कोणाला किती म्हणजे खाली पाडायचंय, त्याचं आयुष्य कसं संपवायचंय, याची एक आता मर्यादा ठेवायला हवी, याचं भान ठेवायला हवं, पथ्य पाळायला हवं. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. उद्धव साहेबांचं हे जे बोलणं आहे ना,
साहेब, महाराष्ट्राचं राजकारण या सगळ्याच्या पलीकडे गेलेलं आहे. आता तुम्ही हे जे सांगताय ना, हे शहाण्या पोरांसाठी आहे. महाराष्ट्राचं राजकारण आता शहाणं राहिलेलं नाही. जरा पहा उद्धव साहेब काय म्हणतात. की माणसं असताना त्यांचं महत्व कळत नाही, माणसं गेल्यानंतर कळून उपयोग नसतो. अलीकडच्याच काळामध्ये अजितदादांचं एक वक्तव्य आहे की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचे घोटाळे केले त्यांच्यासोबत ते आज सत्तेत आहेत. हे मी का सांगतोय की एखादी व्यक्ती असते तेव्हा तिला आपण जीव नकोसा करतो, एवढं इतपत त्याला बदनाम करतो की नको तू जीव, आणि मग तोच आपल्यातनं गेल्यानंतर तो अचानक आपलासा वाटायला लागतो. मला असं वाटतं की या निमित्ताने आपण सगळ्याजणांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे. कोणाला किती बदनाम करायचं, आयुष्यातून खरंच किती उठवायचं, तोही माणूसच आहे. विचार करा ना, अजितदादांची ती चिताही शांत नव्हती झाली, त्यांच्या चितेची आगही शांत नव्हती झाली. ती आग धुसफसत असताना इकडे उपमुख्यमंत्री पदाच्या बैठका सुरू झाल्या. सावडायच्या कार्यक्रमात कोणी नाही. ते पाहत असताना मला अजितदादांचे ते शब्द आठवले, ज्यावेळेस विचार करा, ज्यावेळेस गिरीश बापटांचा तो म्हणजे अगदी अग्नी देण्याचा कार्यक्रम होता, त्यावेळेस काही गोष्टी त्यांच्या कानावर पडल्या. अजितदादांनी कशी लेफ्ट राईट घेतली होती लोकांची. पुण्याचे खासदार गिरीश बापट काय म्हणाले, म्हणजे तुम्ही महिनाभर थांबू शकत नाहीत, एवढी कसली घाई आहे तुम्हाला महिनाभर. अगदी त्यांच्या बाबतीत तेच लागू झालं. बघा ना काय घडलं. मला तर पहिला राग एवढा आला की आम्ही त्यांना भेटायला गेलो. मला वाटतं दुसऱ्या दिवशी जयंतराव गेले. अस्थि विसर्जन तेपर्यंत झालेलं नव्हतं. मी ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी जाऊ शकलो नाही. दुसऱ्या दिवशी माझा कुठेतरी कार्यक्रम होता म्हणून तिसऱ्या दिवशी गेलो. अस्थि विसर्जन झालेलं नव्हतं. काय आपण काय अगदी त्या निवडणुकीपासून, निवडणूक नाही लागली तर जीव चाललेत काहीचे. काय जनाची नाही मनाची माणुसकीची काय सगळंच कुठं सोडलं का. तुमच्या आमच्या घरामध्ये जर अशा प्रकारची दुःखद घटना घडली तर माणूस 13-14 दिवस गप्प बसतो. महिनाभर गप्प बसला म्हणून बिघडलं कुठं. सारखं कोण कुठं काय करणार, कोण उमेदवार देणार, कोण काय करणार, कोण आत्ताच भावी खासदार म्हणून तिथं पोस्टर लावायला लागले. अरे कुठं गुडघ्याला बायचे का बांधून निघाला. गिरीश बापटांच्या चितेची आग विझत नाही तोवर पुण्याच्या रस्त्यांवर बॅनर झळकले होते भावी खासदार म्हणून, आणि दादांनी त्या प्रसंगाला घेऊन त्यांचं हे वक्तव्य होतं. त्यामुळे राजकारण लई वंगाळ झालंय. दादांचे हे शब्दही खरे ठरतात. काही उपयोग नाही रे, राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, साधू संतांनी ते आपल्याला सांगितलं. राजकारण लय वंगाळ झालंय. तुम्हाला भावना वगैरे काही आहे की नाही, हे बरोबर नाही चाललंय. अजितदादांचे ते बोल आजही हृदयाला चटका लावून जातात. मला काही भावना बिवना आहेत का नाही, बरोबर आहे, हे बरोबर नाही. तुम्हाला काही भावना वगैरे आहेत का, हे बरं नाही. दादा शेवटाला म्हणाले हे बरं नाही, आणि खरंच दादा जे म्हणाले ते अतिशय योग्य म्हणाले. हे बरं नाहीये, कारण आज बघा ना, सरकारी पक्षातनं, ज्या सरकारचा दादा स्वतः एक भाग होते, त्या सरकारी पक्षामधनं एकही जण या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी असं म्हणत नाहीत. तसं सुरुवातीला एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे. ते म्हणाले होते आमचा सहकारी गेलाय, या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. खरं तर एकनाथ शिंदेचे मी आभार मानतो त्यांच्या ह्या वक्तव्याबद्दल. एकनाथ शिंदे बोलताना असंही म्हणाले 6 जण त्या विमानामध्ये होते. खरं तर डेड बॉडी 5 जणांची सापडलेली आहे, पण एकनाथ शिंदे म्हणाले होते की 6 जण त्या विमानात होते. आता काय असेल काय नसेल, चुकून बोलले असतील मला माहित नाही, पण 6 जण म्हणाले. पण एकनाथ शिंदेंनी सुद्धा ज्याची चौकशी व्हावी असा उच्चार केलेला आहे, त्यानंतर मला पुन्हा ते सुद्धा या सर्व प्रकरणावर एकदाही याची चौकशी व्हावी असं बोलताना पुन्हा दिसले नाहीत. जे काही असेल ते, या सगळ्यामध्ये नेमकं काय गौडबंगाल आहे ते बाहेर यायला हवं, महाराष्ट्राच्या जनतेसमोर यायला हवं. महाराष्ट्राचा लोकनेता हरपलेला आहे. बघा, राजकारण आपल्या बाजूला, प्रत्येकाचं एक योगदान असतं. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एक योगदान असतं, अगदी प्रत्येकाचं योगदान असतं. हे तर आपण मान्य करतोच की नाही. मग आज एवढा मोठा नेता गेल्यानंतर, आज महिना उलटल्यानंतर सुद्धा
अगदी सर्व काही शांत, जणू काही घडलेलंच नाहीये महाराष्ट्रामध्ये. जर एवढ्या मोठ्या माणसाच्या बाबतीत ही प्रकरणं घडत असतील तर तुमच्या आमच्या बाबतीत काय? बघा ना एकनाथ शिंदे काय म्हणाले होते. आमच्या सहकार्याचा जीव याच्यामध्ये गेलाय, 6 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे, नक्कीच होईल. कारण यापुढे देखील अशा प्रकारचे अपघात होता कामा नये, यासाठी हे गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याची चौकशी देखील होईल. एवढ्या मोठ्या माणसाच्या जीवाचं मोल जर शून्य असेल तर तुम्ही आम्ही तर कसपटा समान. आपल्याला कोण विचारतंय? आपण तर अगदी शून्य ही जास्त म्हणालो मी, मायनस. आपण कसपटा, कचऱ्या समान, धुळी समान. आपला मृत्यू तर एखाद्या किड्या मकोड्याचा मृत्यू असेल. मग ह्या माणसाच्या मृत्यूवर कोणी एखादी चौकशी लावत नाही. तुमच्या आमच्या मृत्यूवर उद्या आमचा एखाद्याने गळा चिरला तरी कोण विचारणार आहे? आमची ही राग शांत झाली की सगळं काही शांत. म्हणजे आम्ही जे रोज सकाळी येऊन जय महाराष्ट्र, बाळासाहेबांचा शिवसैनिक करतो, दुसऱ्या दिवशी बसून शांत. कुणाला काहीच फरक पडणार नाही, तुम्हालाही काही फरक पडणार नाही आणि कोणालाच काही फरक पडणार नाही. जे लतादी म्हणाल्या, जनपळ भर म्हणती हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी.